तुम्हाला कवर देतो काढा माहीत आहे की आपलं महाराष्ट्र हरित देवता पंढरपूरला जाण्यासाठी जी आपली वर्षोनवर्षाची परंपरा जी आहे की वारकरी जे आपले सगळे वारकरी संप्रदायाचे जेवढेही भक्त आहे किंवा वारकरी लोक आहे ते दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात. आपण बघतो की म्हणजे 1 महिन्यापासनं दिंडीच्या माध्यमातून बरेचसे लोक पंढरपूरला जात असतात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बऱ्याचशा शासकीय बसची पण व्यवस्था केली जाते. ट्रेनची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. पण जेव्हापासनं मी खासदार झालेली आहे 2014पासनं आणि त्यावेळेस एक संकल्प केला होता की आपण सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या भाविकांसाठी मोफत रेल्वे सुरू केली पाहिजे की ज्याचा खर्च सगळं मी आणि माझं फाउंडेशन आम्ही करत असतो. तर माझ्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून मी हे परंपरा कायम ठेवलेली आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी ही ट्रेन तिथे पंढरपूरला पोहोचली पाहिजे. जवळपास 2,500 लोक 2,500 ते 3,000 लोक ह्या ट्रेनच्या माध्यमातून तिथे दर्शनासाठी जात असतं. एक दिवस ट्रेन पूर्ण थांबते आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेन निघून इथे भाविकांना सोडत असते. यावर्षी पण आपण बघू शकतो की खूप चांगला प्रतिसाद दरवर्षीप्रमाणेच आहे आणि आता लोकांना माहीत झालं आहे की आपल्याला जर दर्शनासाठी जायचं असेल आणि ट्रेनच्या माध्यमातून जायचं असेल तर रक्षाताईंच्या माध्यमातून ही ट्रेनची व्यवस्था होत असते. लोकही वाट बघून असतात आणि आपण बघू शकतो की असे सर्वसामान्य ही जनता आहे की जे आयुष्यामध्ये एक वेळा तरी प्रत्येकाची इच्छा असते की आपण एक वेळा तरी विठू माऊलीचे आपण दर्शन घेतले पाहिजे. ह्या अनुषंगाने ह्या ट्रेनचं नियोजन मी करत असते. एक आपण हे सगळं जो काही कार्यक्रम आहे सगळं आमची भारतीय जनता पार्टीची सगळी टीम सगळं नियोजन करत असते आणि मी ह्यासाठी केंद्र सरकारचे सुद्धा खूप खूप आभार मानेल की दरवर्षी आम्हाला ते ट्रेनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात आणि खूप चांगला उत्साह लोकांमध्ये आहे. विठ्ठलचरणी एवढीच प्रार्थना करेल की महाराष्ट्रातली जी जनता आहे आमचा शेतकरी बांधव आहे याला नेहमी सुख समृद्धी त्याच्या दारी नांदो एवढी नक्कीच प्रार्थना मी करेन. ताई, इंदोर आणि हैदराबाद हायवेच्या संदर्भातल्या शेतकऱ्यांनी जमीन देण्याचा नाकारलेला आहे. आपण बघू शकतात की मागच्या काळामध्ये आपण बरानपूरपासनं तर मुक्ताईनगरपर्यंत जो हायवे हैदराबादला जोडला जातो त्यासाठी मंजुरीसुद्धा घेतलेली आहे. जो स्थानिक शेतकऱ्यांचा विषय जो आहे तो लँड ॲक्विजिशनला घेऊन आहे. त्या संदर्भात आम्ही कलेक्टरला सुद्धा कळवलेला आहे की जो आजचा रेडी रेटनरचा भाव आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांची गैरसोय व्हायला नको कारण की आज त्यांच्या जमिनीसुद्धा या खूप मोलाच्या आहे आणि ह्या संदर्भात कलेक्टरने सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. नक्कीच ह्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल
असंच पुढे निर्णय घेतला जाईल. काही विशाळगडवरती अतिक्रमण काढण्याची वेळेस दगडफेक झालेली आहे, त्या ठिकाणी खूप गोंधळ झालेला आहे. बघा, विशाळगडावरचा विषय असा आहे तो सगळ्यांचा आस्थेचा विषय आहे. कारण की शेवटी शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण देशाचे दैवत आहे. आणि ह्या संदर्भात मी एवढंच सांगेल की जेवढेही महाराष्ट्रामध्ये गड आहे यांना जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण की ही वास्तू जी आहे ती महाराजांची आहे आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी आपल्याला ही येणाऱ्या पुढच्या पिढीला ही वास्तू जपून ठेवून त्यांनासुद्धा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय होता, आपल्या महाराजांचा इतिहास काय होता एवढं सांगता आलं पाहिजे. तेवढं तरी आपण वास्तूंची जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून ह्या सगळ्या कार्यासाठी जे जतन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं. हर्षवर्धन पाटील म्हणतायत की इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर.